या ठिकाणी अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव या समितीचा अध्यक्ष या नात्यानं पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जुन्नरून आम्ही या ठिकाणी खरं तर या ठिकाणी आलो होतो आणि म्हणून बोरांडे ग्रामपंचायतीला आम्ही भेट दिली. तिथले काही ग्रामस्थ आहेत आणि आमचा 15 ऑगस्टला आमचा पुणे नगर हायवे खरं तर कल्याण नगर हायवे अडवण्यासाठी आम्ही आंदोलन आहे सर आमचं मठ पारगावला तो रस्ता आम्ही या ठिकाणी सगळं की जो हा अदानी प्रकल्प होऊ घातला आहे त्या अदानी प्रकल्पामध्ये आमची खरं तर बोरांड्याची 450 एकर जमीन जाते वर आदिनव्याला 200 एकर जमीन जाते आणि त्या प्रकल्पामुळं आमचे अनेक शेतकरी खरं तर बाधित होणार आहेत आणि म्हणून तहसीलदार साहेब तुम्ही या मुरबाड तालुक्याचे तहसीलदार म्हणजे दंडाधिकारी तहसीलदार म्हणजे मिनी कोर्ट आहे आणि तुम्ही मिनी कोर्ट म्हणून आमचे खरं तर टेव्हीचे आमच्या पत्रकार खरं तर शिंदे साहेब आहेत आमचे काका जाधव आहेत सर्व टीव्ही चॅनलचे पत्रकार आहेत. तुमची भेट झाली तुमचा हा कार्यक्रम आमचे सगळे ते शेतकरी बांधव आहेत. पहिला प्रथम सर्वांना नमस्कार. आपण सगळेजण या ठिकाणी आलात तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यात मला ओळखीत असतात. आदिवासी वादळ म्हणून माझी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. आपली सर्वांनाच माहिती आहे आमच्यासोबत आमच्या रडे सरपंच असतील केदार सरपंच बांगर साहेब ही बरीचशी गणपत माऊली आमचे सगळ्यात त्या आमच्या आदिनवळ्याच्या लोकनियुक्त सरपंच आहेत अरुणाताई घोटकर त्या आमच्या समितीच्या उपाध्यक्ष युवराज लांडे आम्ही सगळी मंडळी साहेब तिथे भेट देऊन आम्ही हे तुम्ही जी सुनावणी लावली साहेब ही सुनावणीच रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुमची सुनावणी आहे दसाईला आमचे लोक राहतात बोरांड्याला किती किलोमीटर अंतर आहे सर तर तुम्ही शेवटी अधिकारी आहेत तुम्हाला वरून आदेश आला तुम्हाला त्या आदेशाची अंमलबजावणी करणं तुमचं कर्तव्य आहे. परंतु आमची मागणी अशी आहे आमचं निवेदन असं आहे त्या संघटनेची लोक या ठिकाणी आलेले आहेत आम्ही तुम्हाला फक्त निवेदन देतोय आणि त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय की अदानी हटाव आणि शेतकरी बचाव अशा प्रकारची आमची मागणी आहे. त्यांनी झाड जंगल हे तिथून नायनाट होणार आहे 400 एकरमध्ये आणि मग वरून अगदी आम्ही अर्ध्या तासामध्ये खाली येतोय आदनवळेवरून आमची मंडळी खालची वर येतात आणि सगळी मंडळी वर बनकर फाटीवरती कामासाठी येते. या सगळ्यांना माहिती आहे देवराम लांडे एखाद्या माणसाचे जरी कोणी मजुरीचे पैसे बुडवले तर मला अर्ध्या मिनिटामध्ये फोन येतोय का नाही ही सगळी मंडळी खुशी आहे आणि ही माझ्यावर सगळी खुशी आहे. त्याच्यामुळे साहेब तुम्ही एक कर्तबदार अधिकारी एक तरुण अधिकारी म्हणून आमच्या निवेदनाचा स्वीकार करावा आणि येणारी 21 तारखेची ही सुनावणी आहे तर भोरांडा आणि आदिनवळे भोरांडा आणि आदिनवळे ही सुनावणी 21 तारखेची रद्द व्हावा हा प्रकल्प रद्द व्हावा असं निवेदन आम्ही तुम्हाला देतोय. ते तुम्ही शेतकऱ्याला पाठवावा अशा प्रकारचे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल साहेब धन्यवाद. मी मित्रांनो एकदा जोरदार आवाज आला पाहिजे दिवस बोलताना मी म्हणत अदानी हटाव ती म्हणत शेतकरी बचाव हा जोरदार पुढून जाऊ त्या साईड अदानी हटाव अदानी हटाव आवाज बंद केला गेला पाहिजे. अदानी हटाव सर्वांचे हात होऊ द्या वर. अदानी हटाव अदानी हटाव अदानी हटाव जमीन आमची हक्काची अरे जमीन आमची हक्काची अरे जमीन आमची हक्काची. धन्यवाद मित्रांनो. तहसीलदार साहेबांना आपण संघटनेच्या माध्यमातून हे निवेदन दिलेलं आहे आणि सर्व मित्रांनो सर्वांनी 15 तारखेला आपल्या मडपारगावला रस्ता रोको आंदोलन आहे. त्यासाठी सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे. आदिवासी वादळ
एक तुमचा मित्र, एक तुमचा हक्काचा माणूस देवराम लांडे सर्वांना माहिती आहे. मी म्हशीच्या बाजारला येतो, सुकड बघितला येतो, सर्वांना माहिती आहे. आणि नेहमी खुशी येतो ना. तर तुम्ही दादा सर्वांनी 15 ऑगस्टला घेतलाय पण त्याचे 15 ऑगस्ट आहे ना. म्हणूनच मुद्दाम तो दिवस 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिवस आहे. तो दिवस निवडलाय आणि 15 ऑगस्टला सगळ्यांना सुट्टी असते आणि म्हणून आपण त्या दिवशी मडचा बाजार आहे. 12च्या नंतर आपला ना आपण आंदोलन 12 वाजता करणार आहे. 12 वाजता का धरले का त्यांची 12 वाजवायची. 12 वाजले असं 15 ऑगस्टला का धरला तर 15 ऑगस्ट म्हणजे हा राष्ट्रीय सण आहे. तर तहसीलदार साहेबांना समजून सांगा. पण सर कसं काय राष्ट्रातून मिटिंगा असतात ना, तशी मिटिंगा पण असतात. मिटिंगा आपण नंतर 19ला घेतल्यात. एकूण घेतलं ना. एक हा राखीव दिवस आहे वाढून. आता इथं सगळी गावची मंडळी आहे का? हा गावची सगळी. पण ठीक आहे, तुमचा विषय चालू द्या. सर तुम्ही आमचं निवेदन हो संघटनेची आपली कुठली संघटना आहे ती सर सांगायची सरांना माहिती आहे. माहिती ना सर चांगले पत्रकार मित्रांनो रावसाहेब कोण नाव काय? अभिजित भाऊसाहेब देशमुख. बघा आपल्याला तहसीलदार आहे किती भारी नावाचे भेटले देशमुख. अभिजित भाऊसाहेब देशमुख या तहसीलदार साहेबाने आपलं निवेदन साहेब या अदानी हटाव शेतकरी बचाव सह्याद्री बचाव या समितीचा मी अध्यक्ष आहे म्हणून या नात्यानं आज मी बोरांड्याला मिटिंग घेतले आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला हे निवेदन दिलंय. हे निवेदन तुम्ही आजच्या आज 2 दिवसामध्ये वरच्या लेवलला पोचू द्या. आमच्या भावना लक्षात घ्या आणि ही 21 तारखेची ही जी सुनावणी आहे दसायला आहे ना, तुम्ही त्याचे प्रमुख असेल ना MPC तर ते दसायला सर पण आहेत. तर ती सुनावणी रद्द करण्यासाठी आम्ही 21 तारखेच्या आतमध्ये जर आमचा 15 तारखेचं आंदोलन झाला तर इथं पण आमचं आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही सगळ्या समितीला विश्वासात घेऊन आम्ही 70 सभासद आहेत आमच्या त्या ठिकाणी. 17 ग्रामपंचायतीला नोटीस आहे सर. इकडे किती ग्रामपंचायती आहेत? बोरोंडे 400 एकर जमीन आहे. तर ही 400 एकर जमीन गेल्याच्या नंतर कितीतरी शेतकरी आमचे भिकायला लागतील, ते उद्ध्वस्त होतील. म्हणून आमची तुमच्याकडे अगदी मागणी आहे सर, आमचा प्राण गेला तरी हरकत नाही. तहसीलदार साहेब आज आमच्या जनसंवाद जो चालू होता शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या इकडच्या अडचणी त्याच्यामध्ये आपण आलात, आपण सनदशीर मार्गाने आपलं निवेदन दिलं. मी आपल्याला आश्वासित करतो की माननीय जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत आपल्या निवेदनाची मी पोच देईल आणि आपल्या संघटनेला त्याची आपली पोच मिळेल. धन्यवाद.